मित्रांनो, तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर मी आज ब्लॉग काढते. तर माझा आहे चौथा सण. तर काल मला काढायचं होता. काल 1000ची तृतीया होती, पण मला काही जमलं नाही काढायला. तर त्याच्यासाठी सॉरी. तर मी काल तुम्हाला दाखवणार होते. काल पूजा वगैरे खूप छान वगैरे झाली, पण मग थोडी धावपळच होती, त्याच्यामुळे मी काढू नाही शकले. आणि आज माझा सोमवार आहे, तर माझं आवडलं आहे. तर आज खूप लेट काढला आहे मी म्हणजे ब्लॉग. सकाळी काढणार होती, तर सकाळी थोडी धावपळ चालू होती. तर आता माझा सोमवार चौथा सोमवार आहे. तर आवरले, माझी पूजा वगैरे झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आपली पूजा. तर पूजा वगैरे झाली आपली. तर आता आपण निघणार आहे दर्शनाला. ही माझी छोटीशी मुलगी आहे. तिला आवडत नाही काढायला वगैरे असं ब्लॉग वगैरे. तर मी तुम्हाला जमलं तर दाखवेलच, आजचं दर्शन करेलच, तिथं दाखवेलच. नाही जमलं तर तुम्हाला नंतर मी त्याचा हे टाकेल. तर भेटू आपण नंतर. तर मी आता निघाली आहे दर्शनाला. ॲक्च्युली आमच्या इकडे काल पाऊस झाला रात्री. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, ही एकच ड्रेस दर सोमवारी घालते. तर असा विषय आहे की आपण जो कपडा पहिल्यांदा घालतो ना पहिल्या सोमवारी, तर तो दर सोमवारी तोच घालावा लागतो. त्याच्यामुळे एकच ड्रेस घालतो. मग दाखवते तुम्हाला थोडं वेळ दर्शन. तुम्हाला दिसतच असेल मी, हे बघा, बघू शकता. तर हे बघा, आपली पूजा मी सकाळी तुम्हाला दाखवलेली, पण मग परत एकदा दाखवते. आता माझी पोथी वगैरे वाचून झाली आहे. ही बाई आपली पोथी असते, ही वाचून झालेली आहे. आणि पूजा पण छान येत झाली आहे. बघा पूजा मी कशी करते बघून घ्या. हे बघा, ही आपली पिंड आहे महादेवाची. त्याच्यानंतर फोटो आहे. हे बघा, अशी आपली पूजा असते. तर माझी पूजा वगैरे झाली आहे. भाग वगैरे पण सोडून झालेला आहे. तर काल मला ब्लॉग टाकायचा होता, माझं राहूनच गेलं. मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की टाकायचं होतं, राहून गेलं. तर आज बी पूर्ण दिवस गेल्यानंतर आज थोडा वेळ काढला. कसं असतं, बायकांना थोडंसं जमत नाही. बायकांना थोडंसं घरातलं बघून बाहेरचं बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळं काही जमलं नाही. माझा अवतार बघा कसा झालेला आहे. कारण तिकडनं सगळं हळदी कुंकू वगैरे चंदन वगैरे सगळं आपल्याला लावावं लागतं देवाचं. तर माझा अवतार असा झालेला आहे. आणि त्याच्यामुळं जिथं पूजा करतो ना आपण, तिथं पूर्ण वल्ल्या वस्त्रामध्ये. शिवाय आता काल पाऊस झाला आमच्याकडे रात्री. तर आज वातावरण पण जास्त ऊन नव्हतं, आबटच होतं. त्याच्यामुळं कपडे पण थोडे उन्हामुळं थोडे ओलसर राहायचे, पण आता म्हणजे उन्हामुळं थोडं वाळून जायचे, पण आता ओलसर राहतात. त्याच्यामुळं काय होतं की आपण जास्त ओलं झालं तर लवकर हे पण म्हणजे वाळत नाही, किंवा एकदम सुस्ती आल्यासारखी होते आणि एकदम जीव गळून गेल्यासारखं होतं. तसं शक्यतो मला काही झालेलं नाही आहे. आज माझं आजचा सोमवार खूप छान गेला. आजचा पण काय माझी एकदम छानपैकी झालेलं आहे आणि छानपैकी पार पडलेला आहे माझा चौथा सोमवार. पण मी एवढंच आहे की सकाळी मी तुम्हाला काही ब्लॉग वगैरे टाकू नाही शकले, कारण काय होतं, आज थोडं काम जास्त होतं. काम जास्त म्हणजे थोडंसं चालू होतं, इकडचं तिकडचं असं काहीतरी थोडंसं काम चालू होतं. एवढं नव्हतं, पण मला लक्षात नाही राहिलं टाकायचं. नाही तर मी सकाळी ब्लॉग करणार होती आणि टाकणार होती. तर देवाच्या कृपेने छानपैकी माझा चौथा सोमवार पार पडला. चौथा म्हणजे 5 वाजता, तर पण चौथा माझा सोमवार पार पडला. खूप लवकर आला, मला सोमवार कळालं पण नाही लवकर, इतका छान लवकर आला.
काल पण मी टाकणार होती, पण मग काल मला कधी कधी ना मित्रांनो लक्षातच राहत नाही की आपण टाकायचं होतं, काय राहिलं टाकायचं लक्षातच राहत नाही. नंतर लक्षात अरे आपल्याला तर मी पूजा वगैरे पण खूप छान केलेली बरं का. काल मस्त पूजा वगैरे केली, महालक्ष्मीची पूजा केली पूर्ण. असं बाहेर पण खूप तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, नाही काढलं मी. तर आता आपलं झालेलं आहे, ब्लॉग वगैरे झालेला आहे आपला, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे. आता माझा भाग वगैरे सोडून झालेला आहे. तर घरामध्ये स्वयंपाक करायचा आणि आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि झोपून घ्यायचं. त्याच्यानंतर सकाळी आपला आता उपवास सुटला आहे माझा खडे साखरेवर उपवास. एकदा तोंडाला पाणी लावल्यानंतर मी परत पाणी घेत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच काय खायचं ते दुसऱ्या दिवशी. पण मला आता काही वाटत नाही आहे माझं, म्हणजे एकदम छान माझं बाबांनी खूप म्हणजे खूप खूप त्यांचंवालं हे आहे की आपल्याला एकदम शक्ती देता, एकदम आपल्याला सगळ्या गोष्टी करून घेतात ते आपल्याकडनं. मेन म्हणजे ही गोष्ट खरी. फक्त करायची ना कोणती गोष्ट मनापासून करा, पण करून घ्यायचं काम ते करता. फक्त करायची तर आपण मन जिद्द ठेवून केलं ना ते बरोबर आपल्याकडनं करून घेता. आणि खूप छान झालेलं आहे. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर माझं आत्तापर्यंत एवढंच बोलायचं होतं, झालं माझं बोलून. तर काळजी घ्या, व्यवस्थित राहा, व्यवस्थित भांडण वगैरे करू नका, एकदम आनंदात जगा. हे बा भरोसा राहिला नाही लोकांचा, कोण कधी काय होईल कधी काय नाही होणार याचा भरोसा राहिलेला नाही. म्हणून एकदम आनंदात जगा. राहिला आहे कोणाचा भरोसा, त्याच्यामुळं आनंदात जगा. त्या व्यक्ती हातातून हे झाल्यानंतर मग काय उपयोग नसतो, बरोबर आहे की नाही. कोणत्या गोष्टीत असो, एक तर सगळ्या गोष्टी टिकवण्यासाठी पण खूप काही गोष्टीचा प्रयत्न करावा लागतो, काही गोष्टीचा नाही बी करावं लागत. काही गोष्टी आपल्या हातून चुकून होत जातात, काही समोरच्याकडनं होऊन जातात. इट्स ओके, होऊन जातं, जाऊ द्या. पण मग तुम्हाला एक सांगू का, काहीच अर्थ नाही त्याच्यात. तुम्ही कोणत्याच गोष्टीचा अर्थ नाही. एकदम आनंदात जगा, माझं म्हणणं तर एवढंच. बाकी भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला. बाय.